नमस्कार. आज मी कटिंग न दाखवता डायरेक्ट पेपर कटिंग केलेली ठेवून कटिंग करून घेणार आहे अस्तरवर. कारण याच कस्टमरचे 2-3 ब्लाउज होते, त्यामुळे मी पेपर कटिंग करून घेतले अगोदर आणि नंतर मग ब्लाउज स्टिच केलेत. तर या पेपर कटिंगची तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि तो तुम्ही बघा. तुम्हाला बघायचा असेल तर किती साईजची कटिंग आहे, काय सविस्तर माहिती दिलेली आहे त्यामध्ये मी. तर या पद्धतीने मी पेपर कटिंग ठेवून कटिंग करून घेतलेले अस्तरची. आता फॅब्रिकवर ठेवून मी हे कटिंग करून घेणार आहे. तर ज्या त्यावेळी टक्स मारून घ्यायचे आहेत आणि अशी पिन लावून नाव टाकून ठेवायचं फर्मावर, म्हणजे नंतर आपल्याला वापर. एक असाही कमेंट आली होती की काटाला फक्त बाहीला काट असले तर मग बाही आधी कटिंग केली तर बाहीला काट जातो आणि पाठीमागच्या भागाला काट राहत नाही. तर अशा परिस्थितीत जर तुमचं कापड असेल, फॅब्रिक असेल ब्लाउजचं की एकाच साईडला काट आहे, तर बाहीलाच काट घ्यायचा. आता हा पण ब्लाउज माझा तसंच आहे. तर तुम्हाला इथं छोटीशी खड्यांची लाईन दिसते का बघा, आणि लेस. तर हे मग बाहीला घ्यायचं असतं, पाठीला प्लेन कापड ठेवायचं असतं. तर या पद्धतीनेच कटिंग करायची बाहीची. तर चला मग यापुढची कटिंग मी करून घेते अस्तर ठेवून फॅब्रिकची. तोपर्यंत तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे माझे ब्लाऊज आवडतात, माझे व्हिडिओ कसे वाटतात, तुम्हाला आवडतात का. छान वाटत असेल तर कमेंट करा, लाईक करा व्हिडिओला. तर या पद्धतीने आपली कटिंग सगळी झालेली आहे करून. आता आपण स्टिचिंग बघूयात. ब्लाऊज कसा कटोरी ब्लाऊज शिवायचा. तर गोटाच्या पट्ट्या काढताना बघा या पद्धतीने पट्ट्या काढायच्या, 1.5 इंचाच्या क्रॉस पट्ट्या काढायच्या, म्हणजे तिरक्या कापायच्या. आता त्यानंतर आपल्याला स्टिच करताना पाठीमागच्या भागाला मध्यावर फॅब्रिकला आणि अस्तरला कट मारून घ्यायचं आहे, म्हणजे बरोबर अस्तर मध्यावर बसतं. अशा पद्धतीने पाठीला अगोदर टिप मारून घेते मी इथे पाठीमागच्या भागाला गोट किंवा हातशिलाईची पट्टीसुद्धा लावणार नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट अस्तरनीच पलटी करणार आहे गळा. तर बघा, अगोदर हे पाठीची टिप मारून घेऊयात, दाब टिप पण देऊन घेऊयात. पाठीमागच्या भागाला मी हातशिलाईची पट्टी लावत नाही कमरेला, डायरेक्ट अस्तर जोडत असते. तर या पद्धतीने दाब टिप टाकून घ्यायचे. नंतर आपल्याला उलट्याच बाजूने अस्तर ठेवून गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. त्या अगोदर अस्तर जसं होतं तसंच पिना मारून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला गळा जोडून झाल्यावर नंतर पलटी करायचा आहे. तर आतल्याच साईडला अस्तर राहील याची काळजी घ्यायची. त्यानंतर आपला गळा 9 इंचाचा आहे, त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. 3 इंचाचं खाली ब्रॉड ठेवलेलं आहे गळा मी, आणि 9 इंच गळ्याची कटिंग आहे. तर या पद्धतीने मार्किंग करून मग दुसऱ्या साईडला पण उलटवून घ्यायचं आहे गळा, आणि मग नंतर आपल्याला तिथे स्टिच करायचं आहे अस्तर आणि फॅब्रिक. तर सेम अस्तर एकावर एक ठेवून असं थाप मारून उमटवून घ्यायचा आहे गळा, आणि मधोमध एक टीप मारत मध्यावरून गळा जोडत आणायचा आहे. या पद्धतीने. आता इथे तुम्ही अगोदर गळा जोडला आणि नंतर पाठीची कमरेची टीप मारलीत तरी चालू शकतं, पण मला दाब टीप द्यायची होती कमरेला, त्यामुळे मी अगोदर कमरेची टीप मारून घेऊन मग गळा जोडलेला आहे. त्यानंतर आपला गळा कट करून टाकायचा आहे व्यवस्थित, आणि त्या टीपवर बारीक बारीक कट द्यायचेत कात्रीच्या टोकाने. टीप कापली गेली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि नंतर मग मध्ये हात घालून गळा पलटी करून घ्यायचा आहे ब्लाऊज, आणि व्यवस्थित दाबून हाताने प्रेस करत इथे गळ्याला सुद्धा टीप मारू शकता तुम्ही, पण मी मारणार नाही आहे, तशीच प्लेन ठेवणार आहे. छान दिसतो फिनिशिंगला ब्लाऊज. आता गळ्यामध्ये मी कॅनव्हास पेपर वापरलेला नाही आहे अजिबात,
त्यानंतर आपल्याला चारी बाजूनी टिपा मारून घ्यायचेत ब्लाऊजला. अगदी व्यवस्थित हाताने अस्तर प्लेन करत टिपा मारायच्या आहेत. कुठेही अस्तरला चुनी पडली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. अगदी व्यवस्थित गळ्याला फिनिशिंगमध्ये कापड खेचत फॅब्रिकचं टिप मारायची आहे चारी बाजूला. आणि नंतर एक्स्ट्रा जे उरलेलं आहे कापड ते आपल्याला कट करायचं आहे. तर या पद्धतीने हाताने सरकवत व्यवस्थित, फॅब्रिकला पण चुनी आली नाही पाहिजे, वर अस्तर पण लूज पडलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि अशा पद्धतीने कडेनी टिपा मारायच्या आहेत ब्लाऊजला. तर तुम्ही पिना लावून घेऊ शकता अशा मी लावलेत तशा, म्हणजे अस्तर आणि कापड हलणार नाही. आणि एकदा इस्त्री पण करून घेतलीत गळापलटी केल्यावर तरी चालेल. तर या पद्धतीने आपला पाठीचा भाग जोडून झालेला आहे आता. नंतर हे फॅब्रिक कट करून टाकायचे एक्स्ट्राचं. अस्तर बरोबर फॅब्रिक कट करायचं, कारण अस्तर आपण परफेक्ट मापाचं कट केलेलं असतं. त्यानंतर आपल्याला टक्सची मार्किंग करायचे. मध्यावरून 4.5 इंच दोन्हीकडे अंतर द्यायचे आणि उंची ठेवायची टक्सची 4 इंच. 1 इंचाचा टक्स असतो त्यामुळे इकडे अर्धा आणि इकडे अर्धा अशा पद्धतीने मार्किंग करून खालच्या साईडचं कापड बोटाने आपल्या चिमटीत पकडायचे फॅब्रिकचं सुद्धा आणि मग टक्स मारायचे. म्हणजे इथे दाखवते मी बघा, बोटाने खेचून चिमटीत पकडायचे म्हणजे फॅब्रिकला पण टक्स बसते व्यवस्थित. नाही तर मग काय होतं, फक्त अस्तरला टक्स बसते आणि फॅब्रिकला बसत नाही. इथे बघा व्यवस्थित टक्स बसलेले. तर या पद्धतीने पाठीचा भाग तयार झाला आपला. पुढचा भाग आपण आता अस्तर जोडायला घेऊया. ही आहे क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी उलटी सुलटी बाजू बघायचे, फॅब्रिक पण उलटं सुलटं बघून दोन्ही साईडच्या 2 क्रॉसपट्ट्या अगोदर अस्तर ठेवून घ्यायचे समोरासमोर आणि मग अस्तर कमरेच्या साईडनी जोडायचे अस्तरची क्रॉसपट्टी. आणि तिला पण नंतर एक दाबटीप देऊन घ्यायचे. अस्तरच्या बाजूला टीप पलटी करून दाबटीप टाकायचे वरून. आणि नंतर आता आपण घ्यायचे कटोरी. कटोरी जशी आहे तशी अलगद उचलून दोन कटोऱ्या समोरासमोर ठेवून घ्यायचे. आणि नंतर आपल्याला अस्तरवरचा टक्स पण छापून घ्यायचा आहे दुसऱ्या अस्तरवर. आणि बरोबर समोरासमोर 2 बाजूच्या 2 कटोऱ्या करून घ्यायच्या आहेत अगोदर आणि मगच अस्तर स्टिच करायचं आहे फॅब्रिकला चारी बाजूनी. अगदी अस्तरच्या कडेनी स्टिप मारायची, कारण जास्त मार्जिन घेतलं तर ब्लाऊज स्टिच केल्यानंतर ही टीप दिसू शकते बाहेर. त्यामुळे कडेनीच एका पायाचं अंतर ठेवून फॅब्रिक अस्तरवर टीप मारायची आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करून टक्सला पण कट द्यायचे. तर या पद्धतीने बरोबर फॅब्रिक चिमटीत धरूनच इथे सुद्धा टक्स मारायचे, म्हणजे कटोरीच्या फॅब्रिकला सुद्धा टक्स बसते व्यवस्थित. अस्तर आणि फॅब्रिक एकसारखी टक्स बसते. आणि एक्स्ट्राची कापड जे उरले टक्सच्या पुढे ते कट करून टाकायचं आहे. अशा पद्धतीने कटोऱ्या पण छान खोलगट तयार झालेत. आता हा पार्टसुद्धा समोरासमोर लावून घ्यायचा आहे. उलटी बाजू बघून अस्तर ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, चुका होत नाहीत आपल्या. एकाच साईडचे पार्ट दोन्ही तयार होतात जर डिझाईन नसेल कापडाला तर. मग अशा वेळी या पद्धतीने समोरासमोर अगोदर 2 पार्ट ठेवून घ्यायचे, मग अस्तर ठेवायचं. अशी पद्धत तुम्ही पण लागू करा, म्हणजे तुमच्या ह्या चुका होणार नाहीत. मग त्रास होतो नवीन शिकत असल्यावर, परत उसवा, परत दुसरा पार्ट तयार करा असं होतं. त्यापेक्षा अगोदरच 2 साईडचे 2 आपल्या मशीनच्या पाट्यावर लावून घ्यायचे हे पार्ट आणि मगच अस्तर ठेवून जॉईन करायचं. तर इथे पण फिनिशिंगमध्ये कापड कापून झालेलं आहे. दुसरा पण पार्ट आपला तयार झाला आहे स्टिच करून.
तर आता आपल्याला कटोरी जोडायला घ्यायचे, तर कटोरी खालून जोडायला घ्यायचे नेहमी. जर वरती एक्स्ट्रा उरली, थोडीशी उरते, नाही उरत जास्त, पण जर उरलीच तुमची तर वरून कट करून टाकू शकता. त्यामुळे खालून पार्ट जोडत यायचं आहे कटोरीचा. डबल टिप टाकून घ्यायचे. आणि अजून एक महत्त्वाचं सांगते मी, दुसऱ्या कटोरी जोडताना सांगते. कटोरी ही या पार्टपेक्षा खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्राच असायला पाहिजे. तर इथे जरा कटोरीचं फिनिशिंग बाहेर दिसते मला कटोरी, म्हणून मी कट करून घेतलेले. तर या पद्धतीने हे बघा, कटोरी नेहमी या पार्टपेक्षा अर्धा इंच खालीच कट करायची, म्हणजे अगदी फिनिशिंगमध्ये आपल्याला कटोरी बसते, कुठेही कमी पडत नाही किंवा जास्त ठेवली आहे म्हणून जास्त पण होणार नाही. आणि कटोरी नेहमी न खेचता लावायची, जोडायची. इथे बघा परफेक्ट कटोरी आलेली आहे, कमीसुद्धा पडली नाही किंवा जास्तसुद्धा झालेली नाही. तर अशा पद्धतीने कटोरी जरा एक्स्ट्रा आली पाहिजे आपली कटिंगमध्ये. तर त्यासाठी कटोरीची कटिंगसुद्धा तुम्ही मन लावून बघत जा कशी कटिंग करते मी ते, म्हणजे तुमची अजिबात कटोरी कमी पडणार नाही किंवा एक्स्ट्रासुद्धा होणार नाही. इथे कटोरीची काज बटन पट्टीच्या साईडची उंची सेम आहे का बघून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे. तर क्रॉसपट्टीचं फॅब्रिक आणि ब्लाऊजचं फॅब्रिक असं व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि मग ज्या त्या बाजूची क्रॉसपट्टी जोडायची. तर एक बाजू अगोदर मग तुम्ही अस्तरची घ्या पट्टी किंवा फॅब्रिकची घ्या, पण एक सिंगल अगोदर जोडून घ्यायचे आहे, नंतर नख ओढून घ्यायचं आहे त्याच्यावर. आणि मग ब्लाऊजला अशी गुंडाळी करत बरोबर मधल्या टिपवर ठेवायचे क्रॉसपट्टीचा मध्य, कमरेचा भाग. आणि मग दोन्ही क्रॉसपट्टीचे दोन्ही कडा एकत्र एकावर एक ठेवून मधलं कापड आतल्या साईडला सरकवत टीप मारायचे, नाहीतर टीपच्या खाली हे सापडू शकतं, ही काळजी घ्यायची इथं. आणि इथे आपल्याला डबल टीप टाकून भक्कम करून घ्यायचे क्रॉसपट्टी आणि मग ती आतली बाजू बाहेर खेचून घ्यायचे आणि ब्लाऊज सुलटा करून घ्यायचे. या पद्धतीने क्रॉसपट्टी लावलीत तर तुमचा ब्लाऊज एकदम छान फिनिशिंगमध्ये आतूनसुद्धा दिसतो. तर आता इथे बघा क्रॉसपट्टी तिरकस गेलेली आहे, ती मी कट करणार नाही. नेहमी मी तुम्हाला पट्टी लावून इथे काज बटन पट्टीची उंची स्ट्रेट करून घेत असते. तर इथं करून घेणार नाही, कारण या कस्टमरला पोट आहे, त्यामुळे क्रॉसपट्टीचं तिरकीच ठेवणार आहे. तर हुक पट्टीसाठी मी फक्त अस्तरची पट्टी लावत असते, जास्त जाड होऊ नये म्हणून. आणि आता इथे बघा मी एक चुनी घेतली आहे पट्टीला, बरोबर क्रॉसपट्टी जॉईन आली तिथे, कारण आपली क्रॉसपट्टी पुढे तिरकस गेलेली आहे, तशीच तिरकस ठेवायचे. कारण बघा छातीच्या खाली बरोबर बसणार आहे ब्लाऊज, पण पोट पुढं असल्यामुळं मग ब्लाऊज वर सरकणार, असं होऊ नये म्हणून ती क्रॉसपट्टी पुढे तिरकस तशीच ठेवलेली आहे. आणि या पद्धतीने फोल्ड करत चारी बाजूला ही पट्टी आतल्या साईडला पूर्ण दुमडून घ्यायची. हुकांची पट्टी अस्तरच्या बाजूलाच दुमडली जाते. आणि काज आणि बटनची पट्टी जर असेल तर ही पट्टी काज करण्यासाठी उपयोगी येते, काजपट्टी म्हणतात हिला. आणि हुकांच्या पट्टी हुक लावायचे असतील तर हुक इथे लागणार आहेत. तर आता इथे आपल्याला लूक करायचे, लुकांची पट्टी. त्या अगोदर क्रॉसपट्टी जोडून घेऊयात आपण त्याच पद्धतीने. तर एक कमेंट अशी आली होती ताईंची की बटन आणि काजपट्टी बसवून दाखवा. तर त्यामध्ये एवढा काही जास्त फरक नसतो, फक्त ज्या पद्धतीने आपण हुक आणि लूक पट्टी लावत असतो, तर लूक पट्टी ज्या पार्टला लावतो त्या पार्टला आपल्याला हुकची पट्टी लावायची असते, म्हणजे जी काजपट्टी करणार आहोत आपण अस्तरची फक्त ती लावायची असते पूर्ण आतमध्ये फोल्ड करून. आणि जिथे आपण हुकांची पट्टी लावतो तिथे बटनांची पट्टी लावायची, म्हणजे की लुकांची पट्टी. ती बरोबर लुकांना पट्टी लावतो तशीच सेम बटनाची पट्टी लावायची. तर त्यांचे म्हणे बटन उलटे होतात, तर तसा काही प्रकार होणार नाही. बटनपट्टी आता बघा याच पद्धतीने असते. आता इथे मी लूक करणार आहे मशीनवर व्ही आकाराचे, पण बटनपट्टी
अशीच असते साधारण. खालून वरती फोल्ड करायची असते. आणि बटनपट्टीला सुद्धा तुम्ही फॅब्रिकचं कापड अस्तरला जोडून घ्यायचं आहे, म्हणजे भक्कम पट्टी होती. कडेने हा फोल्ड करून घ्यायचा आहे एक, आणि नंतर जी टीप आली आपली तिथपर्यंत हा फोल्ड आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. या पद्धतीने सेम अशीच बटनपट्टी असते आणि या पट्टीवर आपल्याला बटन लावायचे असतात. तर फक्त दिशा बदलणार आहे. आता ही जर तुमची उजव्या बाजूला तुम्ही लूकपट्टी करत असाल तर बटनपट्टी डाव्या बाजूला घ्यायची, आणि डाव्या बाजूला लूकपट्टी करत असाल तर बटनपट्टी उजव्या बाजूला घ्यायचे. याच पद्धतीने तुम्हाला बटनपट्टी लावायचे. आता इथे मी व्ही आकारामध्ये लूक करून घेते. समान 5 खुणा करून घ्यायच्या आहेत या उंचीचे, आणि बरोबर त्या खुणांवर 5 लूक करून घ्यायचे आहेत. प्रत्येक लुकाला मशीन मागे पुढे करूनच लूक तयार करायचं आहे, म्हणजे भक्कमपणा येतो लुकांमध्ये. दोऱ्याच्या लूकपेक्षा हे लूक भक्कम होतात. या पद्धतीने आपला हा ब्लाऊज स्टिच करून झाला आहे. तर आता मी पुढच्या साईडला ब्लाऊजला क्रॉस पट्टीनेच गळा जोडणार आहे, जे आपण पायपिंगला पट्ट्या घेतो त्यांनीच. त्या अगोदर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे कमरेचा 4था भाग, आणि इथे मार्किंग करून घ्यायचं आहे अप्पर चेस्टचा 4था भाग. पुढे 1.5 इंच मार्जिन राहते का बघायचं आहे. तर खाली कमरेचा 4था भाग प्लस 1.5 इंच अशी खूण करून घेतली, आणि वरती आपली जी खूण आली ती अप्पर चेस्टचा 4था भाग आहे. पुढे 1.5 इंचाचं मार्जिन, आणि जे एक्स्ट्रा उरले तिथे मी ती रेघ देऊन घेतलेली. इथे बघा 9 इंच अप्पर चेस्टचा 4था भाग आहे. 36 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे या पद्धतीने तिरकस हा कट करून टाकायचा आहे आपल्याला नंतर बाही जोडते वेळी. अशा पद्धतीने इथे पण पाठीमागचा भाग चेक करून घ्यायचा आहे, आणि व्यवस्थित मार्जिंग आहे का बघून या पद्धतीने काच बटनपट्टीची उंची पण सेम झाली का बघून मगच आपल्याला गळा स्टिच करायचा आहे. तर ही मी क्रॉस पट्टीला घेतो तशीच पट्टी घेतलेली आहे क्रॉस. फक्त मी इथे हात शिलाईची पट्टी करणार आहे, म्हणून मी डबल फोल्ड करून घेतली पट्टीची आणि अटॅच करते गळ्याला. इथे मी अजिबात पट्टी खेचणार नाही आहे, कारण इथे आपल्याला हात शिलाईची पट्टी तयार करायची आहे, म्हणजेच की पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायचे. कारण का तर आपण पाठीमागच्या ब्लाऊजला पायपिंग केलेलं नाही आहे किंवा करणार नाही आहे. डायरेक्ट आपण अस्तर आणि फॅब्रिक पलटी केलेला आहे, त्यामुळे त्याची शोल्डर जोडण्याची प्रक्रिया वेगळी असते. त्यासाठी पुढच्या भागाला गोट करून चालणार नाही आहे, पायपिंग घालून चालणार नाही आहे, म्हणून मी इथे हात शिलाईची पट्टी ही लावत आहे. दाबटीप टाकून घेतली आहे पट्टीवर एक, आणि शोल्डर कशी जोडायची हे काळजीपूर्वक बघा. जर पाठीमाग आपला भाग तयार झाला असेल पायपिंग न करता, तर या पद्धतीने इकडचा गळा पण जोडून घेते अगोदर, आणि मगच शोल्डर कशी जोडायची अशा ब्लाऊजला हे मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, आणि नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का. आवडत असतील तर एक लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना. तर अशा पद्धतीने इथे सुद्धा पट्टी जोडून झालेली आहे आपली. एक्स्ट्राचं पट्टी कट करून बाहेरच्या साईडला पट्टी ढकलून दाबटीप टाकून घ्यायचे इथे, आणि यानंतर आपल्याला अगोदर शोल्डर जोडून घ्यायचे. तर शोल्डर जोडण्यासाठी बघा काय करायचं असतं. अशा पद्धतीत ब्लाऊज शिवायचा असेल तुम्हाला तर या पद्धतीने शोल्डर जोडायचे. तर इथे बघा पुढचा भाग मी प्लेन अंथरून घेतला आहे, आणि जिथे आपण गळा जोडला आहे पट्टी तिथून पुढे मी पाठीमागचा गळा ठेवलेला आहे बघा, आणि मग तो फोल्ड करायचा आहे वरच्या साईडला पट्टी. आपल्याला पुढच्या भागाची जी पट्टी आपण तयार केली गळ्याची ती वरून फोल्ड करायची आहे पाठीमागच्या भागावरून, आणि मग डबल टिप टाकून शोल्डर जॉईन करायचे आणि असं खेचून घ्यायचं आहे बाहेर. तर या पद्धतीने आपल्याला ही शोल्डर जोडायची आहे, डायरेक्ट जोडायची नाही कधी. तर या साईडला पण सेम प्रोसेस करायचे. जर पहिलं दाखवलं तसं येत नसेल तर अगोदर सरळ पट्टी टीप मारून घ्या शोल्डरला,
आणि नंतर असा हा फोल्ड करा पट्टीचा भाग पाठीमागच्या भागावर आणि मग खेचून घ्या. या पद्धतीने एकदम छान परफेक्ट शोल्डर बसते खांद्यावर. आणि त्यानंतर आपल्याला इथे टिप टाकून घ्यायचे किंवा तुम्ही इथे हात शिलाई केली तरी चालू शकतं. मी हात शिलाई करणार नाही आहे, डायरेक्ट टिप टाकून देणार आहे पट्टीवर त्या, कारण मॅचिंग दोरा आहे एवढा दिसून येणार नाही आहे. यासाठी या पद्धतीने ही शोल्डर जॉईन करायची आपल्याला, एकदम भक्कम होते. आणि तुम्ही जर दोन्ही एकावर एक ठेवून शोल्डर जोडली तर मग भविष्यात ते शोल्डर उसवण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे अशा पद्धतीने शोल्डर जॉईन करायची. पाठीमागचा भाग जर अगोदर तयार झाला असेल, आता डिझाईनचे गळे शिवल्यावर तुम्हाला या अशा पद्धतीने शोल्डर जोडण्याचा प्रसंग येणार आहे. तर या पद्धतीने शोल्डर जोडा, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसेल. तर आपला हा ब्लाऊज स्टिच करून मी दाखवला आहे. आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.